नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। प्रिय सद्धम्माती, आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगलमैत्री, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज मोठा आनंद होत आहे आपल्या सर्वांशी एका नवीन विचाराला घेऊन येताना, आणि तो नवीन विचार म्हणजे बुद्धा ब्रॉडकास्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध आणि तत्त्वज्ञानाची अनंत विचार आपल्यापर्यंत पोहोचावी। त्याच बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलचा एक सेगमेंट म्हणून टॉक विथ मंक, आणि त्याचा आज उद्घाटकीय पहिला एपिसोड आपल्या सर्वांपर्यंत घेऊन येत आहे। या टॉक विथ मंक सेगमेंटच्या रूपाने एक्सपर्ट पॅनल की ज्यांचा त्या विषयाबद्दल हातखंडा आहे, आपल्यासोबत भंतेंच्यासोबत बसून चर्चा करतील आणि ते सर्व ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल। आज पहिल्याच एपिसोडला उद्बोधित करण्याहेतू आपल्या समाजातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व, वरिष्ठ अधिकारी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र चळवळीचा, वर्तमान काळातल्या सद्य प्राप्त परिस्थितीचा ज्याला अत्यंत जवळून आकलन आहे, असे आदरणीय धम्म उपासक आयुष्यमान संदीप देवराम जाधव, युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे शाखा प्रबंधक आहेत। तद्वतच जनरल सेक्रेटरी पश्चिम विभाग, ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स SC/ST एम्प्लॉईज परिषद, जयमूर्ती। आणि विशेष रूपाने आदरणीय आजचे पॅनलिस्ट संदीप देवराम जाधव यांनी मागील जवळजवळ 25 वर्ष ग्रामीण आणि शहरी विभागातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि विधायक काळातल्या या समग्र चळवळीला प्रत्यक्ष एक सक्रिय सहभाग आणि लीड घेऊन काम केलेले हे व्यक्तिमत्व आपणासमोर दिसत आहे। ते कविमनाचा अनुभव घेतलेला आहे, सुंदर काव्यरचना करतात, बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावरती सुंदर गीते लिहून त्यांनी स्वतः ती गायली, ती आजही यूट्यूबवरती आपल्याला श्रवण करण्यासाठी उपलब्ध आहेत। SC/ST असोसिएशनच्या माध्यमातून भारतभर त्यांनी कार्य केलेलं आहे। सारा भारत त्यांनी SC/ST या कार्यरूपाने पायाखाली घातला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये देश विदेशातील भाग म्हणून मलेशियामध्ये झालेल्या इंटरनॅशनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या रूपाने त्यांनी तिथेही सहभाग घेतला, आणि मागील अनेक वर्षापासून प्राचीन बुद्ध स्तूपारक या ऐतिहासिक बुद्ध स्तूपाचं संवर्धन करणाऱ्या मूव्हमेंटमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे। देश विदेशातील अनेक धम्मगुरू, बौद्ध भिक्खू यांच्या सहवासात विचारांची देवाणघेवाण सतत त्यांच्या कार्यरूपाने काम करीत आहे। मी स्वतः बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक म्हणून, नक्कीच ते याच चॅनलचे सहसंपादक म्हणून कार्यरत आहेत। या दोन्ही रूपाने विविध कार्यक्षेत्रात अष्टपैलू रूपाने कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व आणि आजचे पॅनलिस्ट आदरणीय धम्म उपासक संदीप देवराम जाधव, आपलं स्वागत करा। वंदामी भंतेजी। साधू। सर्वांना माझा सविनय जय भीम। आज बुद्धा ब्रॉडकास्ट या चॅनलच्या माध्यमातून मला या ठिकाणी या कार्यक्रमाचा पहिलाच भाग म्हणून एक संवाद साधण्याची जी संधी
आपण उपलब्ध करून देत आहात. भंतेजींनी माझ्या संदर्भात जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे, मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की मी काही इतका मोठा माणूस नाही आहे, परंतु गेल्या 25 वर्षात जे काही माझे सामाजिक कार्यातले, सामाजिक क्षेत्रातले अनुभव आहेत ते या ठिकाणी बुद्धा ब्रॉडकास्ट या चॅनलच्या माध्यमातून मला आपणासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. आणि ही संधी प्राप्त झाल्यामुळे मी खरोखरच सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी. धन्यवाद. आदरणीय संदीप जाधव सर, आपणाला आज इथे निमंत्रित करण्याचं मुख्य कारण आणि हेतू आपल्याला नक्की कळलाच आहे की आजचा विषय आणि तुमच्याकडनं या विषयाच्या संदर्भात योग्य न्याय मिळेल अशा प्रकारचं एक वास्तववादी तत्त्वज्ञान, विचार आणि मार्गदर्शन ह्या तिन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे विचार आणि आजची पिढी. साधारणतः आपण ज्या क्षेत्रात एक अधिकारी म्हणून, एक वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहात आणि केवळ अधिकारी म्हणून आपण कार्यरत नाही, ज्यावेळेला तुमच्याबद्दल मी वाचत राहिलो, आपण आपल्या कार्याचा व्यासंग मोठा आहे. आपण कविमनाचे माणूस आहात. तुम्ही अनेक बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या जीवनावर कविताही केल्यात. त्या कवितांचं, काव्यांचं गायनसुद्धा तुम्ही एका सीडीच्या माध्यमातून केलं आणि मला वाटते ते यूट्यूबवर अवेलेबल आहे. मला आज तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि विद्यमान आजची पिढी या दोन विचारांचा आपण आपल्या अनुभवाने कसा मेळ घालाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच महामानव, त्यागी आणि प्रचंड एक ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे की ज्यांनी या भारतवर्षात, या भारत देशात नव्हे जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आणि अशा एका महामानवाच्या, महान व्यक्तिमत्वाचा वारसा होण्याची जी संधी आम्हाला लाभलेली आहे, ही खरोखरच एक आमच्यासाठी एक योगायोगाची गोष्ट आहे. बाबासाहेबांचे विचार हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला अभ्यासले गेले पाहिजेत. त्यांचं शैक्षणिक कामकाज, सामाजिक कामकाज, साहित्य, राजकारण, अर्थकारण या संबंध विषयाला बाबासाहेबांनी अगदी खूप न्याय दिलेला आहे आणि त्याची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. फार सुंदर. माझ्या बोलण्याचा जो रोख आहे किंवा आपल्याला जे आता लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 64 वर्षापूर्वी निर्वाणस्थ झाले आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 20-22 वर्षाच्या कालावधीमध्ये पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या पूर्वी अस्पृश्य समाजाला त्याच्या अस्पृश्यतेतून बाहेर काढण्यासाठी काही वैचारिक साठा दिला. अनमोल आहे तो, असामान्य आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर पुन्हा पुन्हा सांगतात की जोपर्यंत तुम्ही मी सांगितलेल्या विचाराने आचरण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लागलेला हा अस्पृश्यतेचा डाग कधी मिटणार नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तेव्हाचा विचार 2020मधल्या आजच्या पिढीला एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून तो कसा काम करेल, आपल्याकडून नक्कीच ते ऐकायला आवडेल. अगदी खूप छान आपला विचार आहे आणि प्रश्न आहे. खरं तर बाबासाहेबांनी ही जी चळवळ बहुजनांच्या मुक्तीची राबवली, त्याचा बेसच मुळात बाबासाहेबांनी जो पहिला आपल्याला मंत्र दिला की शिका. आज देखील आपण जर का ॲनालिसिस केलं तर शिक्षणाचं प्रमाण आपल्याला म्हणता येणार नाही की नाहीच आहे असं, परंतु जितक्या मोठ्या प्रमाणात आपला समाज शिक्षित व्हायला हवा होता, आज आपण जर पाहिलं तर अगदी ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागात जर निरक्षरतेचं प्रमाण असेल तर ते
मागासवर्गीयांमध्ये आहे, SC ST वर्गामध्ये आहे. अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण हे मागासवर्गीयांमध्ये आहे, SC ST वर्गामध्ये आहे, इवन बौद्ध अनुयायांमध्ये आहे. त्याचप्रमाणे आर्थिक निकष जर लावला तर बिलो पॉवर्टी लाईन हा आपलाच समाज आहे, बहुजन समाज आहे. याचाच अर्थ की गेल्या स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर देखील आपण भारतीय कॉन्स्टिट्यूशन ॲक्सेप्ट केल्यानंतर देखील ज्या प्रमाणात साक्षरतेचं प्रमाण वाढायला हवं होतं बहुजन समाजात, आर्थिक त्याची जितकी प्रगती व्हायला हवी होती, शैक्षणिक प्रगती व्हायला हवी होती, व्यावसायिक प्रगती व्हायला हवी होती, किंवा वेगवेगळ्या ठिकाणची जे काय सर्व्हिसेस आहेत त्या सेक्टरमध्ये आपल्या तरुणांचं आणि आपलं जे रिप्रेझेंटेशन आहे हे अजूनही तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही आहे. बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की माझ्या समाजाची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, ती शैक्षणिक क्षेत्रात असेल, साहित्य क्षेत्रात असेल, कला क्षेत्रात असेल, व्यवसायात असेल, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असेल, किंवा वेगवेगळ्या फ्रंटवरती जसं अभिप्रेत बाबासाहेबांना होतो तेवढ्या प्रमाणात आज आपल्याला झालेलं दिसत नाही आहे, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. गुड. पुन्हा एकदा तो प्रश्न राहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला त्या काळातला जो तरुण वर्ग होता आणि आज 2020मध्ये या समाजाचा असलेला तो तरुण वर्ग, या दोन्ही टोकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याही काळामध्ये जो तरुण वर्ग, शिक्षित वर्ग किंवा शिक्षणाच्या अगदी उंबरठ्यावरती उभा असलेला वर्ग यांच्याकडून जी अपेक्षा केली होती ती अपेक्षा आणि आजचा तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची असलेली अपेक्षा, या दोन टोकांना तुम्ही कसं पाहता? अगदी योग्य आपला प्रश्न आहे आणि तो उपस्थित केलाच आणि तो भूतकाळाकडे थोडा घेऊन जाणार आहे. खरोखर बाबासाहेबांनी आपल्या माध्यमातून त्या काळात देखील 11 तरुणांना विदेशात शिक्षणासाठी पाठवलं होतं आणि ते शिक्षण घेऊन आल्यानंतर जितक्या मोठ्या प्रमाणात की जितक्या ॲक्टिवली त्यांचं समाजाला योगदान मिळायला पाहिजे होतं, बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या चळवळीला, बहुजन मुवमेंटमध्ये त्या तरुणांचं, जे शिक्षित तरुणांचं योगदान मिळायला हवं होतं ते अनफॉर्च्युनेटली मिळालं नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांना त्यावेळेस असं वाटलं, बाबासाहेबांनी आपल्या भाषणांमध्ये सांगितलेलं आहे की मला शिक्षित वर्गाकडून जास्त समाधान मिळालेलं नाही, माझ्या मोमेंटला हा माझा जो काय अशिक्षित वर्ग आहे किंवा माझे समर्थक आहेत, माझ्यावरती विश्वास टाकणार आहे, हा माझा वर्ग ही मोमेंट माझी जिवंत ठेवतो आहे. परंतु शिक्षित समाजाकडून त्यांना तितकंसं त्यावेळेसही देखील पाठिंबा मिळाला नाही. मिळाला असेल पण त्यांनी जो प्रयत्न केला होता की त्या विद्यार्थ्यांना विदेशात शिकवून त्यांनी जे योगदान दिलं पाहिजे होतं आपल्या भारत देशात येऊन मागासवर्गीयांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्या मोमेंटला पुढे घेऊन जाण्यासाठी ते झालेलं दिसत नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या मोमेंटला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक तरुणांनी प्रथमतः बाबासाहेबांनी जी काय मूलतत्व सांगितलेले आहेत की शिक्षणाचं मूलतत्व, आपण शिक्षित झाल्यापासून तुम्हाला तुमच्या विद्यार्थी दशेपासूनच या मोमेंटमध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी असते, परंतु त्या बाबीकडे आपण अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला पार्टिसिपेट करायला पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या त्या उत्तराला घेऊन पुढे जाताना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपरोधात्मक आणि थोडी नैराश्याने म्हणतात की या पांढरपेशा शिक्षित वर्गाने एक प्रकारचा मला धोका दिला. आणि तुम्ही जसं उल्लेखित केलं की ही विलायतेवरून शिक्षण आणि पदवी ग्रहण केल्यानंतर भारतात आले आणि त्यांनी आपल्या स्वतःचा व्यवसाय, कौटुंबिक प्रगती याच्यामध्ये त्यांनी स्वतःला बांधून घेतलं आणि समाजाची जी काही प्रगती करण्याचे जो काही प्रयत्न होता तो केला गेला नाही आहे. आता 2020मध्ये आपण आहात, आपण अधिकारी आहात, आपल्यासारखे अनेक अधिकारी आहेत. कोणी IAS असेल, कोणी IPS असेल, कोणी कोणकोणत्या खाजगी क्षेत्रात असतील,
व्यवसायामध्ये असतील, असा कोणता आज मार्ग आहे की बाबासाहेबांच्या 64 वर्षाच्या निर्वाणाच्या नंतरही बाबासाहेबांचा ते उपरोधात्मक जो काही संदेश होता की शिक्षित वर्गाने मला तेवढ्या प्रमाणात सहकार्य केलेलं नाही, मला म्हणजे चळवळीला. ओके, आता ते बाबासाहेबांचं वाक्य आपण म्हणूया की विद्यमान काळातला हा वर्ग, शिक्षित वर्ग, की तेव्हा जरी बाबासाहेब तुम्ही उपरोधाने म्हटलात, परंतु आजचा शिक्षित वर्ग आम्ही असे काही कार्य करीत आहोत की तुमच्या त्या वाक्याला आता आम्ही पुन्हा टर्न करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कधीतरी असं म्हणूया की या निसर्गात बाबासाहेबांनी म्हणावं की वा, तुम्ही शिक्षित वर्गाने आज एवढं मोठं कार्य केलं आणि मी पुन्हा म्हणेन की या शिक्षित वर्गाने आता माझ्या चळवळीला गतिमान करण्यासाठी योग्य आणि रास्त सहकार्य केले. असा कोणता मार्ग आहे की या तरुणांनी, आजच्या तरुणांनी असे काही कार्य केले की बाबासाहेबाच्या त्या उपरोधात्मक वाक्याला बदलवण्याचं तुमच्यात आणि माझ्यात आणि साऱ्या शिक्षित समाजात सामर्थ्य, तो कोणता मार्ग असू शकेल? मी असं म्हणेन की आज प्रशासकीय किंवा शासकीय यंत्रणेत आपले मोठ्या मोठ्या पदावरती अधिकारी आहेत, IAS आहेत, IPS आहेत, IFS आहेत, IRS आहेत, अगदी UPSCच्या माध्यमातून गेलेले किंवा MPSCच्या माध्यमातून गेलेले देखील उच्चपदस्थ अधिकारी आज आपल्याकडे आहेत अवेलेबल. बाबासाहेबांचा जो विचार आहे की माझ्या समाजाला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक बाबी मजबूत करण्यासाठी, त्यांचा विकास होण्यासाठी सगळ्यांनी जॉईंटली प्रयत्नशील असायला पाहिजे. तर आपलं जे काय नॉलेज आहे, आपली जी काय आर्थिक सुबत्ता आहे, या गोष्टींचा, या बाबींचा वापर आपण समाजातल्या विविध उपक्रमांसाठी करायला पाहिजे. जर माझी परिस्थिती आर्थिक चांगली नसेल तर मी माझे श्रम देऊ शकेन. जर माझ्याकडे ज्ञान असेल, मला काहीतरी माझ्या कल्पना असतील आणि त्या आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी उपयोगी असतील तर मी त्या कल्पना दिल्या पाहिजे. मी माझा वेळ समाजासाठी दिला पाहिजे. जर माझी आर्थिक बाजू चांगली असेल तर विविध उपक्रमांमध्ये मी आर्थिक मदत करायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या उपक्रमांचा विचार करून ते वेगवेगळे उपक्रम मला राबवता आले पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या जिल्ह्याचा जर कलेक्टर हा बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असेल तर त्यांनी तो विचार आपल्या तळागाळातल्या बांधवापर्यंत कसा पोचला जाईल, त्याची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती कशी होईल, त्याला सुरक्षितता कशी मिळेल, या सर्व बाबींचा विचार करता जे आज उच्च पदस्थ आहेत, जे असधन आहेत, की ज्यांना आज कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, जे शिक्षण क्षेत्रात चांगले प्रावीण्य ज्यांनी मिळवलेलं आहे, सधन आहेत, ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे कॉन्टॅक्ट्स आहेत, म्हणजे ते सत्ताधारी असतील किंवा समाजातले मोठे मोठे नेते मंडळी असेल, तर त्यांनी हा जो काही प्रवाह आहे हा आपल्या सामान्य माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. जाधव सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की वर्तमान काळातल्या भारतीय तरुणांना पूर्णतः बाबासाहेबांच्या विचारांचे आकलन झाले नाही किंवा यथार्थ स्वरूपातले बाबासाहेब आंबेडकर आजच्या विद्यमान वर्तमान काळातल्या पिढीला समजले नाही? ॲक्च्युली माझं असं ऑब्झर्वेशन आहे की काही तरुणांच्या बाबतीत मी म्हणणार नाही, पण मेजर जो क्लास आहे तरुणांचा, त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांनी दिलेली शिकवण ही खऱ्या रीतीने पोचले की नाही काही सांगता येत नाही. जर तसं असतं, बाबासाहेबांचा विचार, त्यांची शिकवण ही जर का तरुणांपर्यंत पोचली असती तर बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना, बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना या देशात तरुणांकडनं झाली नसती, एका प्रवाहाकडून झाली नसती. एंटायर वर्ल्डमध्ये, अगदी अमेरिकेपासून तर एशिया खंडापासून तर ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत बाबासाहेबांचा विचार हा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवला जातो आहे. बाबासाहेबांच्यावरती वेगवेगळ्या विद्यापीठातून रिसर्च केला जातो आहे. आणि त्या ठिकाणी जपान जर का बाबासाहेबांना स्वीकारून त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करू शकतो, कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांना नामांकन मिळते प्रथम क्रमांकाचं, तर असं काय घडतंय की आपल्या देशातल्या तरुणांना बाबासाहेबांचा विचार हा आत्मसात करण्यासाठी अडचण येते, किंवा त्यांना कोण असं भडकवते, किंवा त्यांना कोणते अडसर आहेत, त्यांच्यापर्यंत विचार पोचू शकला नाही, त्यांनी अंगीकृत केला नाही, किंवा अशी कोणती तरी अशी सिस्टम कार्यरत आहे का,
की आपल्या तरुणांना बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रती, बाबासाहेबांच्या चळवळीच्या विरोधात, बाबासाहेबांच्या शिकवणीच्या विरोधात काहीतरी गाईड केलं जातं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. जाधव साहेब, अगदी मूळ मुद्द्याला तुम्ही हात घातलाय. दररोज आज आपण पाहतो वर्तमानपत्रातून, इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून की भारतामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जन्म झाला त्याच भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची कोणता तरी माथेफिरू एखादा तरुण, तो कोण्या जाती धर्माचा असो, तो विटंबना करतो. आणि त्याच वेळेला जपान मात्र आपल्या देशामध्ये पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करते. माझ्या मते असं एकही जगातलं राष्ट्र नाही की तिथे बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना झाली. आणि भारतामध्ये साधारणतः कुठे ना कुठेतरी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न होतच आहे. माझा एक प्रश्न आहे, किंवा हे एक चिकित्सक आहे, त्याचं नक्कीच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि हे जगाला ऐकायला लागेल की बाबासाहेबांना व्यक्तिपूजा मान्य नव्हतीच. आणि बाबासाहेब म्हणाले की भविष्यात माझ्या पुतळ्यांची स्थापना करू नका, पुतळ्यांची स्थापना करण्याच्या ऐवजी माझ्या विचारांची स्थापना करा. विचारातला बाबासाहेब आंबेडकर न समजल्यामुळे लोक पुतळ्यातल्या आंबेडकरांची विटंबना करण्याचा प्रयत्न करतात. साधारणतः जे काही सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जे दिसत आहे, प्राप्त परिस्थितीमध्ये जे आपल्याला नकारात्मक अनुभव येत आहेत, याच्यामधून असे आपल्याला म्हणायचे आहे का की विद्यमान काळातल्या तरुणांपर्यंत बाबासाहेबांचा योग्य विचार पोहोचविण्यासाठी वर्तमान काळातली पूर्ण व्यवस्था, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांचीही व्यवस्था, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या या देशाच्या सरकारची व्यवस्था कमी पडत आहे. म्हणून तरुण वर्गापर्यंत वैचारिक बाबासाहेब आंबेडकर पोहोचत नाही आहे. हो, अगदी मोठ्या प्रमाणात तेही सत्य नाकारता येत नाही आहे. कारण आज आपण विद्यापीठांची स्थापना जरी म्हटलं तरी काही विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या विचारप्रणालीला कसा विरोध केला जाईल या संदर्भात देखील कामकाज सुरू आहे. काही तरुण काही संघटनांच्या माध्यमातून प्रेरित होऊन एक जो आपला राष्ट्रीय एकात्मतेचा, या देशाला पुढे घेऊन जाणारा समतेचा, बंधुभावाचा, एकात्मतेचा विचार हा देशाला पोचवण्याची जी एक प्रणाली बाबासाहेबांनी निर्माण केली होती आणि त्यांना अभिप्रेत होती, त्या विचारधारेला छेद देणारी एक प्रणाली किंवा कुठेतरी कार्यरत आहे की काय, किंवा होते काय, असा हा एक माझ्या मनात एक खेद निर्माण होतो आहे. आताचं जे काय वातावरण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा कोणत्या तरी एका प्रणालीच्या मागे जाऊन आपली क्रियाशक्ती, आपली ऊर्जा, आपला विचार, आपलं सामर्थ्य कुठेतरी दुसऱ्या मार्गाला घेऊन चालले की काय, असं मला कुठेतरी जाणवतं आहे. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव कर्णपटलावर पडताच आपल्या सर्वांगीण जीवनाचा विकास साधणारं व्यक्तिमत्व, सर्वांगीण माझ्या जीवनाचं सार्थक साधणारं महान मार्गदर्शक व्यक्तिमत्व, नैतिक मूल्य, सामाजिक मूल्य, राजकीय मूल्य, संवैधानिक मूल्य, धार्मिक मूल्य आणि अंततः मानवतेची रक्षण करणारी सारी मूल्य बाबासाहेबांनी रक्षण करण्याचा उपदेश आणि मार्ग दिला आणि त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी त्याचे पालन केले. परंतु आज समाज केवळ एका मर्यादित उपभोग घेणाऱ्याच आंबेडकरांचा स्वीकार करत आहे. हा माझा प्रश्न आहे, हे माझं मूल्यांकन आहे की समाज एका मर्यादित मार्गाचाच स्वीकार करत आहे की इथे आंबेडकर मला पाहिजेत. समजा जसं उदाहरण रिझर्वेशन पॉलिसी आली की मला आंबेडकर पाहिजेत. अगदी बरोबर आपलं ॲनालिसिस आहे बनतेजी. आणि मला माहिती आहे आपण रिसर्च फेलो आहात, त्यामुळे आपलं जे काय ॲनालिसिस आहे आणि ऑब्झर्वेशन आहे अतिशय योग्य आहे. म्हणजे जे SC ST मोमेंटच्या माध्यमातून आज संबंध देशभर
बघतोय आणि मला ज्याचा अनुभव आला की बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची ताकद, बाबासाहेबांच्या नावाचा जो काय आपल्याला नावाचं प्रोटेक्शन हवं आहे ते तुमच्या संरक्षणासाठी हे तुम्ही वापरत आहे. अगदी शिक्षणाच्या सवलती असतील, नोकरी देण्याच्या सवलती असतील, सरकारच्या विविध योजना असतील, किंवा ज्या ज्या ठिकाणी माझं भलं आहे की मी एका कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याच्यातून बाबासाहेबांनी ज्या काही कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत, ज्या माझ्या सर्वांगीण विकासासाठी, माझ्या शैक्षणिक विकासासाठी, माझ्या सामाजिक विकासासाठी, माझ्या आर्थिक विकासासाठी, माझ्या सोशल स्टेटससाठी, इक्वॅलिटीसाठी हे मला उपभोगण्याची जी संधी बाबासाहेबांनी निर्माण केल्या ज्या ज्या स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आहेत याच्यातून मी उपभोगतोय आणि त्याच्यासाठी मला बाबासाहेबांची आवश्यकता जाणवते असं एका सर्टन क्लासचं मत झालेलं आहे. बाबासाहेबांची मोमेंट, त्यांना अभिप्रेत असलेली जी मानवतेची, जसं बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन जे फ्रेम केलं ती मानवतेची मूल्य जपणारं कॉन्स्टिट्यूशन आहे, ज्याच्यामध्ये इक्वल स्टेटस आहे, प्रत्येक प्रकारचा समानतेचा अधिकार ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे तो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिला. परंतु माझी जबाबदारी ही समजत नाही आहे की तो समानतेचा, तो न्यायाचा, तो बंधुभावाचा अधिकार हा माझ्या तळागाळातल्या गरीब, वंचित, शोषित माझ्या बांधवापर्यंत किंवा भगिनीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, तरुणांनी विचार केला पाहिजे, सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या नेत्यांनी, राजकीय क्षेत्रात वावरलेल्या नेत्यांनी किंवा ज्या स्टेजवरती ज्या सक्सेसफुल आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी आज या स्टेजवरती पोहोचलेलो आहे, माझी जबाबदारी आता आहे की बाबासाहेबांनी जो समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा आणि प्रगतीचा जो मला विचार दिलेला आहे, मानवतेचा विचार दिलेला आहे, त्याचा फायदा माझ्या दलित, शोषित, वंचित आणि तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही मी कॅरी करायला पाहिजे. त्यासाठी मला त्याग करण्याची देखील माझी तयारी पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्या विश्लेषणातून असं दिसून येत आहे की आजही एक अधिकारी म्हणून म्हणा किंवा जिथे कुठे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करून ठेवलेल्या आरक्षणाच्या लाभासाठी लाभार्थी म्हणून लोक पुढे येत आहेत. अगदी बरोबर आहे. परंतु त्यांच्या विचारांना पूर्ण करण्याची मुवमेंट चालवण्यासाठी ते मात्र पुढे येत नाही आहेत. त्यांना असं वाटते की तिथे माझी काही गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे जे नैतिक मूल्य आहेत, जेवढे आपण वाचले आहेत, जेवढा आपण अभ्यास केला आहे, आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य या रूपाने आपण ज्यावेळेला पाहतो, एक एक ओळ बाबासाहेब आंबेडकरांची याच्यातून एक एक ग्रंथ आहे, एक शब्द ग्रंथ आहे, नैतिक मूल्य देत आहे. अगदी खरं. आणि या नैतिक मूल्याचा विसर पडल्यामुळे आज 20 वर्षाच्या 22 वर्षाच्या तारुण्यातले लोक सामूहिक बलात्कार करत आहेत. नैतिक मूल्याचा बाबासाहेब जर अशा तरुणापर्यंत पोहोचला तर नैतिक मूल्याचं संगोपन करण्याहेतू या देशातला तरुण आईला आई म्हणेल, बहिणीला बहीण म्हणेल, मैत्रिणीला मैत्रीण म्हणेल आणि जगातल्या साऱ्या स्त्रियांचा सन्मान करण्याची परंपरा या बाबासाहेबांच्या चरित्रातून मिळाली असा त्याचा भाव होईल का? आणि म्हणून आज शाळेच्या पहिल्या वर्गापासून ते विद्यापीठाच्या PhDच्या सेक्शनपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या नैतिक मूल्याचा बीजरोपण व्हायला पाहिजे. आपले काय मत आहे? अगदी 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 खरं आहे आणि आपल्या ज्या भावना आहेत त्याच्याशी मी अगदी सहमत आहे. बाबासाहेबांनी जो या ठिकाणी या मातीत बुद्ध धम्म दिला, त्या बुद्ध धम्माच्या बेसवरतीच आपलं कॉन्स्टिट्यूशन्स हे त्यांनी फ्रेम केलेलं आहे. पंचशिलेची शिकवण, पंचशिलेचा मार्ग हा भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे आणि ती मूलतत्व मानवतेची, स्त्रियांचा आदर, मग ती आपली माता असेल, भगिनी असेल, पत्नी असेल, आपली मैत्रीण असेल, त्यांचा आदर, त्यांच्या विचारांचा आदर, त्यांना इक्वल स्टेटस, त्यांना प्रगती त्यांची शैक्षणिक व्हावी, सामाजिक व्हावी, आर्थिक व्हावी, याच्यासाठी त्यांना लागणारा सपोर्ट, ही जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. वर्तमान काळातला तरुण मग तो जगभराच्या पटलावर असेल, म्हणजे इतका मोठा विरोधाभास दिसून येतो जाधव सर की एक अमेरिकेतली मुलगी भारतामध्ये येते, विद्यापीठ जॉईन करते
आणि तिला विचारलं की तुझा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे, तर ती म्हणते की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे जीवन कार्य या विषयावरती मला संशोधन करायचं आहे. म्हणजे साता समुद्राच्या पलीकडे अमेरिकन तरुणी की जिचं वय 26-27 वर्षाचं आहे, ती बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित झाली आहे. आणि त्या तुलनेमध्ये भारतीय जीवनव्यवस्थेतला तरुण तो मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित न होण्याची काय कारणं दिसून येतात आपल्याला? मला असं वाटतं की आज विदेशातून एखादी तरुणी आपल्या देशात बाबासाहेबांच्या साहित्यावरती किंवा बाबासाहेबांवरती रिसर्च करायला आपल्या विद्यापीठात येते. मला एक आवाहन करावं असं वाटेल की माझ्या सर्व माता भगिनींना बाबासाहेबांचं साहित्य, बाबासाहेबांची चरित्र, बाबासाहेबांचं लेखन, बाबासाहेबांचं कर्तृत्व, बाबासाहेबांनी दिलेला हा जो मार्ग आहे हा आपण अभ्यासला पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे, तो आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय काम केलं असेल मोठं, तर आपल्या देशातल्या स्त्रियांना समतेचा, न्यायाचा, शिक्षणाचा आणि प्रत्येक अधिकार जो यापूर्वी 5000 वर्षापासून आपल्या स्त्रियांवरती जे अन्याय होत होते त्या अन्यायातून न्याय देण्याचं जर का काम खरं कोणी केलं असेल स्त्रियांना, तर ते बाबासाहेब आंबेडकर. कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक आर्टिकल फ्रेम करताना त्या आर्टिकलमधून, त्या प्रोव्हिजन्समधून स्त्रियांच्या हक्कांचं, तिला न्याय कसा मिळेल, तिचे अधिकार कसे शाबूत राहतील, तिची प्रगती कशी होईल, तिला संरक्षण कसं मिळेल, या सबंध बाबींचा विचार करून बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनचं ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि ते देशाला बहाल केलेलं आहे. तर माझ्या माता भगिनींना मला खरोखर एक निवेदन करायचं आहे, अगदी बाबासाहेबांना आपण समजून घ्या, त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आज परदेशातल्या स्त्रिया बाबासाहेबांचे विचार घेऊन त्यांची प्रगती करत आहेत. आपल्या देशातल्या प्रत्येक स्त्रीने बाबासाहेबांचे आपल्यावरती असणारे उपकार मानून त्यांच्या विचारांनी वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्या विचारांचं आचरण केलं पाहिजे, कुटुंबात आपले बाबासाहेबांचे विचार रुजवले पाहिजेत, तर तिची स्वतःचीही प्रगती होईल आणि आपल्या समाजाची देखील प्रगती होईल. अगदी खरे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पटलावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्याची मोठी स्पर्धा चालू आहे. जपान समजून घेणार आहे का, अमेरिका समजून घेणार आहे का, चीन समजून घेणार आहे का, श्रीलंका, कोणकोणत्या विद्यापीठातली स्ट्रीम्स, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास अशा विविध भागातल्या प्रावीण्य मिळविलेल्या क्षेत्रातली वरच्या टोकाची माणसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोटिंग आज तपासत आहेत, लिहिलेले पाहत आहेत. ही रायटिंग अँड स्पीचेस, बाबासाहेबांचा प्रदीर्घ प्रवास, जेवढी बाबासाहेबांनी भाषणं केलीत आणि जेवढी बाबासाहेबांनी लिखाण करून संग्रहित केलीत, आज अवेलेबल आहेत, आज शासनाने ती प्रकाशित केली. कदाचित हे समग्र बाबासाहेब आंबेडकरांचं वाङ्मय, साहित्य, कर्तृत्व, त्यांची भाषणे यांचा अजूनही तरुण वर्गाने नीटचा अभ्यास न केल्यामुळे या तरुणाला बाबासाहेब समजले नाही का? तुमचं काय मत आहे? येस, डेफिनेटली आय विल से दॅट वी आर रिअली फॉर्च्युनेट दॅट द एंटायर लिटरेचर ऑफ बाबासाहेब इज अवेलेबल फॉर अवर स्टडी, फॉर अवर रेफरन्सेस. म्हणजे आपण एकही असा विषय नाही आहे की ज्याच्यावरती बाबासाहेबांचे रेफरन्सेस अवेलेबल नाही आहेत. म्हणजे ते धर्मकारण असू द्या, समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, अर्थकारण असू द्या, आज कोणत्याही विषयावरती रिसर्च करताना, कोणत्याही विषयाची मांडणी करताना बाबासाहेबांचं लिटरेचर आज आपल्याला अवेलेबल आहे. पण मला हेच सांगावंसं वाटेल माझ्या तरुणांना, माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना, की आपण वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून बाबासाहेबांचं जे लिटरेचर आहे ते अभ्यासावं, ते पडताळावं, त्याचे रेफरन्सेस घ्यावेत आणि तुम्हाला नक्कीच एक चांगला प्रगतीचा आणि ठोस विचारांचा मार्ग त्या बाबासाहेबांच्या लिटरेचरमधून अवेलेबल असेल. आदरणीय जाधव सर, खूप चांगल्या विचाराने प्रभावित होऊन आपण आपल्या श्रोतावर्गापर्यंत पोहोचत आहोत. वर्तमान काळातला तरुण आणि मुख्यतः
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेला तरुण, बाबासाहेबांच्या समग्र विचाराने प्रभावित होऊन तो एका विशिष्ट दर्जाचा तयार झालेला तरुण, परंतु राजकीयदृष्ट्या किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत सक्रिय होऊन काम करण्याची त्याची इच्छाशक्ती आता कुठे दिसून येत नाही. कारण त्याचा असा समज झाला की राजकारण हे माझे क्षेत्र नाही. आणि बऱ्याच अंशी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही क्षेत्राचा जर आपण विचार केला तर असे दिसून येते की उच्च शिक्षित तरुण राजकीय क्षेत्रामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व झालेले नाहीत. तर या राजकारणाच्या बाबतीत आणि राजकारणामध्ये काम करण्याच्या सक्रियतेच्या बाबतीत वर्तमान काळातल्या शिक्षित तरुणामध्ये जी उदासीनता दिसून येते, त्या उदासीनतेचे नेमके कारण काय असावे, नक्कीच आम्हा सर्वांना ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की राजकीय विचारधारा ही बाबासाहेबांनंतर जे राजकीय नेतृत्व लाभायला होतं आपल्या समाजाला आणि बहुजन चळवळीला, ते कुठेतरी तशा प्रकारचं लाभलेलं नाही. एक कॅरिस्मॅटिक लीडरशिप, निस्वार्थ लीडरशिप, मॅग्नेटिक लीडरशिप, की ज्या लीडरला लाखो फॉलोअर्स अगदी त्याच्यावरती विश्वासाने, खूपच चांगल्या विचारधारेने हे त्याला जॉईंट होतील, अशी लीडरशिप कुठेतरी बाबासाहेबांनंतर लाभली नाही. आत्ताच्या परिस्थितीत जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या विचारधारेला काही प्रमाणात प्रभावित होऊन आपला आजचा हा तरुण वर्ग हा त्यांच्या मागे जातो. काही संकुचित आपली जे काही ध्येय धोरणं आहेत ती ठरवून जातो, परंतु तिथे गेल्यानंतर त्यांचा अनुभव कदाचित चांगला नसावा. त्यांना जे अपेक्षित आहे, उदाहरणार्थ काही अशा अपेक्षा ठेवून जातात तरुण की मला जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती, देश पातळीवरती नेतृत्व करण्याची संधी मिळावी. पण आत्ताच्याच या राजकीय सेटअपमध्ये ती प्राप्त होत नाही. म्हणजे तो कितीही सिनियर कार्यकर्ता असू द्या, त्यांनी राजकारणात अगदी 20-20, 25-25 वर्ष जरी योगदान दिलं असेल तरी तो कार्यकर्ताच राहतोय. त्याला नेतृत्व करण्याची किंवा एक चांगलं पद भूषवण्याची संधी मिळत नाही आहे. हे त्यांना सगळं माहिती झालेलं आहे. अजून एक मुद्दा असा आहे की एका सर्टन कॅटेगरीचा तरुण आहे, त्याला त्या पदापर्यंतच रिस्ट्रिक्ट करायचं, ही सुद्धा एक विचारधारा वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यरत असते. त्यामुळे आपला तरुण जो आहे तो अतिशय उत्स्फूर्तपणे, अतिशय प्रामाणिकपणे कदाचित त्या राजकीय प्रणालीत किंवा राजकीय विचारधारेत समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचे अनुभव हे कटू असतात. त्याला योग्य प्रकारे तिथे संधी प्राप्त होत नाही, त्याला योग्य प्रकारे त्याची जी ध्येय धोरणं आहेत ते फुलफिल होत नसावीत, म्हणून तो निराश होऊन या चळवळीच्या बाहेर राहतो. माझं मत थोडं अजून वेगळं आहे. अच्छा. किंवा मला असे वाटते की एखादं नेतृत्व मिळाले नाही म्हणून मी त्याच्यापासून अलिप्त राहतो, ही एक सोयीस्करपणे या तरुणांनी काढलेली पळवाट आहे. कारण तेही खरं आहे. कारण राजकारण कसे करावे आणि राजकारणातली तुमची भूमिका काय असावी हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे. अगदी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन या नावाची जी संज्ञा आणि त्यांचा पक्षाचा मेमोरंडम, नेता कसा असावा, नेतृत्व कसे करावे, याच्या इत्थंभूत संकल्पनाच मांडून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून मला माझ्या समोर या अपयशी आलेल्या नेत्यांचे नेतृत्व ठेवण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समोर ठेवावा आणि जर आपल्या इच्छेप्रमाणे, तत्वाप्रमाणे, बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे त्या दर्जाचे नेतृत्व मिळत नसेल तर तरुणांनी एकत्र येऊन त्यांनी स्वतंत्र विचाराचं, त्यांच्या विचाराचे एक राजकारण निर्माण करावे. मला असे वाटते की माझं असं मत आहे बरोबर की ही जी तरुण वर्ग नवीन राजकारणाची दिशा निर्माण करायला घाबरत आहेत.
याची एक वेगळी आपण कारणमीमांसा अशी करू शकतो की जो आपला सुशिक्षित वर्ग आहे, जो आज चांगलं अर्थार्जन करतो, नोकरीच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून, की जो आज सुखवस्तू त्याचं आयुष्य उपभोगतोय, त्याला कुठेतरी असं वाटतं की राजकारणात पडून काय माझा वेळ कशाला वाया घालू, कशाला नको ते माझ्या म्हणजे माथी मारून घेऊ, मला नको त्या लोकांशी कशाला वादविवाद करत बसू. पण तो हे एक विसरतोय की राजकीय मार्गातून आपले बरेचसे प्रश्न हे आपण सोडवू शकतो. अर्थात आपल्या न्यायाचे, हक्कांचे, समतेचे, बंधुत्वाचे, आपल्या अस्तित्वाचे प्रश्न हे राजकीय अस्तित्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी, जो सुखवस्तू तरुण आहे किंवा जे सुखवस्तू कुटुंब आहे, त्यांनी राजकारणात ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. आपण आपली जबाबदारी झटकून मोकळे होतो. कोणतरी आपल्यातले तरुण किंवा काही संस्था संघटना येऊन आपल्याकडून डोनेशन घेऊन जातात. आपण त्यांना सहजतेने देतो आणि आपला कार्यभार साधला, आपण त्यातून मोकळे झालो म्हणून आपण बाजूला होतो. मग करूया, त्यांना काय राजकारण करतात ते कोणाशी बांधलेले आहेत, कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत, त्यांचं कामकाज काय चाललेलं आहे, त्यांची ध्येय धोरणं काय आहेत, त्यांची विचारप्रणाली काय आहे, ते कोणत्या संघटनांशी निगडीत आहेत, या सगळ्या बाबींचा अभ्यास न करता, या सगळ्या बाबींचा सखोल संशोधनात्मक अभ्यास न करता आपण कोणत्याही संघटनेला, तरुणांना, एका गटाला हे आपलं आर्थिक मदत करत असतो, आपण त्याची ताकद वाढवत असतो. तर ते सुद्धा कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण योग्यतेने, योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे विचार केला पाहिजे की मी ज्या संघटनेला, ज्या नेतृत्वाला, ज्या कोणत्या सामाजिक किंवा राजकीय पक्षाला मी पाठिंबा देतोय, त्याची ध्येय धोरणं काय, त्याची उद्दिष्ट काय, त्याचं कार्य काय चाललेलं आहे, देशाच्या विकासासाठी, देशाच्या एकात्मतेसाठी त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याचं नेतृत्व काय करतं आहे, त्याच्या पाठीशी कोणकोणत्या संघटना आहेत, या सगळ्या बाबींचा विचार होणं गरजेचं आहे. आणि आपल्या तरुणांनी, मला वाटतं जसं आपण म्हणालात की आपला स्वतंत्र विचार, स्वतंत्र आपली शक्ती ही चांगल्या विधायक नेतृत्वाच्या मागे, एक विधायक उपक्रमाच्या माध्यमातून हे आपण खर्चावी आणि ती योगदान द्यावं, असं माझं मत आहे. साधारणतः पूर्वी असे म्हणायचे की राजकारणात जायचं म्हणजे काहीतरी लाभ झाला पाहिजे. बरोबर. आणि आज 2020मध्ये आपण चर्चा करताना आत्ताच्या घडीला आपले काहीतरी देऊन राजकारण करू, ही स्थिती आजच्या एका डॉक्टरची, एका प्रोफेसरची, एका उद्योजकाची आजची स्थिती आहे. काही प्रमाणात का होईना अत्यंत मार्मिक संदेश आहे की जेवढा शिक्षित समाज, एज्युकेटेड क्लास राजकीय नेतृत्व करण्यासाठी पुढे येणार नाही, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला राजकीय नेतृत्व करणारा तरुण या देशाला मिळणारच नाही. आदरणीय जाधव सरांचं विश्लेषण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी आणि विद्यमान काळातला अनुभव पाहता आता तरुणांनी, विशेषतः शिक्षित तरुणांनी संकल्प करावा आणि नवीन राजकीय विचार जन्माला घालून त्याचे पूर्णत्व करण्याचा संकल्प करावा, असं मला वाटतं आपलंही मत आहे. होय होय, अगदी बरोबर आहे. ज्या धर्मव्यवस्थेकडे साधनांची उपलब्धता आहे, ती धर्मसंस्कृती फार बऱ्यापैकी प्रभावीपणे कार्य करते किंवा कार्यरत. आणि ज्या धर्मसंस्कृतीकडे साधन संपत्तीचा अभाव आहे, कमतरता आहे किंवा नाहीच आहे, तर ती साधने नसल्यामुळे त्यांच्या त्या धम्म विचाराचा प्रभाव लोकांपर्यंत पोहोचत नाही का, हे एक कारण असू शकते का? होय होय, ॲक्च्युली आपल्या मगाच्या म्हणजे सुरुवातीच्या एका कारणामध्ये हे देखील कारण आहेच. मुळात साधन संपत्ती असणं आणि तिचा योग्य प्रकारे वापर करणं, त्या साधन संपत्तीचा हा मूळ गाभा आलाच. आणि कदाचित बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मधल्या काळामध्ये, म्हणजे आपण जसं म्हणालं ते 60च्या दशकानंतर काही दोन तीन दशकं ही साधन संपत्तीचा अभाव असू शकतो, ते एक कारण आहे. पण आजच्या घडीला, आजच्या सिच्युएशनमध्ये आज आपल्याकडे इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, इतकी चांगली साधन संपत्ती आहे की आपण संबंध देशाशी एका सेकंदात जोडले जाऊ शकतो. आज संबंध एशिया बुद्धिझम फॉलो करतंय,
अगदी अमेरिकेच्या टोकापासून ते ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत आणि भारतात देखील आज मोठ्या प्रमाणात बुद्धिझमची मूवमेंट चांगल्या प्रकारे सुरू आहे असं जाणवतंय. साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर होतोय. आज तरुण वर्गाच्या हातात एका क्लिकवरती मोबाईलवरती आपण कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतोय, आपण रिसर्च करू शकतोय. आणि हा एक साधन संपत्तीचा जो भाग आहे तो खरोखरच एखादी मोमेंट चालवण्यासाठी खरोखर युजफुल आहे, हे मी agree करतो. साधन संपत्ती असूनही आता माझा त्याला प्रतिप्रश्न आहे की एवढी मोठ्या प्रमाणात आज साधन संपत्ती आहे असं आपण म्हणत आहात. डिग्री आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पदवी आहे, उत्तम घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, ही सारी साधनं आहेत. तरीही त्या तुलनेत म्हणजे कोणत्या तुलनेत श्रीलंका, म्यानमार, जपान, कंबोडिया, जगातील अनेक थेरवादी बौद्ध परंपरेला मानणाऱ्या देशाच्या तुलनेत भारत मात्र कुठेही उभा नाही राहू शकत. खरं आहे. साधने असूनही वर्तमान काळातल्या तरुणांचा बौद्ध धम्माकडे आकर्षित होण्याचा आणि बौद्ध धम्माचे कार्य करण्याचा उत्साह आता साधने असूनही का दिसून येत नाहीये? होय, ते जाणवतेच. खरं तर मला वाटतं इच्छाशक्ती हा फार मोठा भाग आहे. काय झालं की आत्ताच्या तरुणींना आपल्या पालकवर्गांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा पुरवल्या, चांगल्या उत्तम प्रकारचं शिक्षण त्यांना मिळालं, एक संरक्षण मिळालं, चांगलं घर मिळालं, सोशल स्टेटस मिळाला आणि हे कॉस्मोपॉलिटन जे त्यांना आयुष्य मिळालं ते जगताना त्यांना सुरक्षितता देखील मिळाली. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना आता नाही आहे तशी, कारण वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे संबंध जोडले गेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्मातले सगळे मित्र आहेत. त्यांना असं वाटायला फक्त लागलेलं आहे की आपण सगळे एकत्र राहतोय, परंतु मूळ जो विचार आहे, मूळ जो प्रवाह आहे, हा इनडायरेक्टली त्याचं कार्य मागे चालू आहे हे त्यांच्या लक्षात आता येत नाही आहे. नाही, हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं माझं जे कारण आहे, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करत आहे, संबंध महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, बरोबर, देश पातळीवर आम्ही जातो आणि त्या संबंध या प्रचार प्रसाराच्या फिरण्याच्या गतीमध्ये एक अनुभव मात्र नक्कीच पक्का झाला आहे की बुद्ध विहाराकडे आकर्षित होणारा वर्ग हा सर्व आफ्टर रिटायरमेंटचा आहे. होय होय. ज्यांनी 60 क्रॉस केली आहे त्याच वर्गाने विहारात जाणे, ध्यान करणे, प्रार्थना करणे, बुद्धवंदना म्हणणे, भिक्खूंच्या उपदेशाला प्रवचनाला अटेंड करणे. परंतु त्या तुलनेमध्ये तरुणांचा अभाव दिसून येतो. तुम्हाला स्पेसिफिक विचारण्याचं कारणच ते आहे, हे प्रॅक्टिकली की तरुण वर्ग बौद्ध भिक्खू, धम्म चळवळ, साहित्य, उपदेश, ऐकणे आणि सांगणे या दोन्ही प्रक्रियेपासून कोसो दूर आहे. या उदासीनतेला आज आपल्याला कोणत्याही अवस्थेत घालवून टाकणे फार गरजेचे आहे. त्याचा एखादा उपाय किंवा मार्ग अधिकारी म्हणून तुमच्या काही लक्षात होय होय, अगदी त्याच्यावरती उपाय हा आपल्याला विचार करावाच लागेल. मला माझं वैयक्तिक असं मत आहे की प्रत्येक सधन सुशिक्षित जो सोशल स्टेटस चांगल्या प्रकारे एन्जॉय करतोय, या आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने हा विचार करायला पाहिजे की बौद्ध भिक्खू ज्यांनी आपलं लाईफ सॅक्रिफाईस केलेलं आहे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी, त्यांची जबाबदारी ही आपण स्वीकारली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील जर मोठं कुटुंब असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तींनी किंवा लहान देखील कुटुंब असेल तरी देखील की माझ्या कुटुंबातली एक व्यक्ती या बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी निर्माण करावी आणि त्यांनी त्या प्रवाहात जावं, असं प्रत्येक कुटुंबाने देखील आपली मानसिकता बनवावी. त्याचप्रमाणे तरुणांना, विद्यार्थ्यांना आकर्षित करेल, त्यांना या प्रवाहात आणेल अशी एक प्रणाली, अशी एक सिस्टम चांगली निर्माण होणं फार गरजेचं आहे. मग ती बौद्ध भिक्खूंच्या माध्यमातून असेल, आपल्या ज्या काही धार्मिक सामाजिक संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, परंतु अशी एक ठोस प्रणाली हवी की ज्या माध्यमातून विद्यार्थी दशेपासूनच आपला तरुण आणि तरुणी त्या प्रवाहात येतील, बुद्धिझम काय ह्याचा अभ्यास करतील, बाबासाहेबांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान फॉलो करतील आणि आपलं योगदान कंटिन्यू या
धम्माला आणि समाजाला देत राहतील अशा प्रकारची एक सिस्टम निर्माण होणं, प्रत्येकाने आपली बुद्धिझमसाठी, माझ्या समाजासाठी जबाबदारी ओळखून पुढे क्रियाशील राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे आणि तसं माइंडसेट तयार करावं अशी माझी इच्छा अगदी आहे. बरोबर. सध्या प्राप्त परिस्थितीतले अनुभव पाहता विद्यमान काळातला तरुण वर्ग तो शिक्षित आहे, अशिक्षित आहे, शहरी विभागातला आहे किंवा ग्रामीण विभागातला आहे, या सर्वांगीण तरुणातल्या आचरणाकडे पाहिले असता अशी दिसून येते की त्यांचं योगदान बाबासाहेबांच्या धम्मरथाला गतिमान करण्यामध्ये तेवढे दिसून येत नाही. कारण त्यांचा असा समज झालेला आहे की हे सहज मिळालेलं आहे आणि या सहज मिळालेल्या गोष्टीचं मनुष्याला फारसं काही महत्त्व वाटत नाही आहे, असे तुम्हाला वाटते? खरं तर माझ्यापासूनच आणि आत्ताच्या जनरेशनला देखील हा बौद्ध धम्म हा बाय डिफॉल्ट मिळालेला आहे. त्या धम्मासाठी आपल्याला काही विशेष करण्याची आवश्यकता भासली नाही. परंतु आपले जी मागची पिढी गेली, आपण जर का भूतकाळाचा विचार केलात तर या बौद्ध धम्माचा विचार, बौद्ध धम्माची प्रस्थापना करण्यासाठी तथागत बुद्धांनी देखील खूप सॅक्रिफाईस केलेलं आहे, खूप संशोधन केलेलं आहे, मानवजातीच्या कल्याणासाठी संशोधन केलेलं आहे. सम्राट अशोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. तदनंतर बाबासाहेबांनी आपलं अखंड जीवन या बौद्ध धम्मासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी, समतेसाठी त्यागलेला आहे. त्यामुळे आताच्या जनरेशनला हा जो बौद्ध धम्म लाभलेला आहे हा सहजासहजी जसं आपण म्हणालात तसं लाभलेला आहे. त्यामुळे जी गोष्ट सहजतेने आपल्याला मिळते त्या गोष्टीचं महत्त्व हे आपल्याला तितकं नसतं. पण मला पूर्ण विश्वास आहे की तरुण वर्ग, आत्ताचं जे जनरेशन आहे ते आणि भविष्यातलं जनरेशन हे नक्कीच बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा, विचारांचा अभ्यास करेल. अगदी सम्राट अशोकापासून ते बाबासाहेबांपर्यंतचे जे आपले थोर महापुरुष होऊन गेले, त्यांच्या शिकवणीचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या मार्गाचा अभ्यास करेल आणि तथागत बुद्धांनी जो समतेचा, मानवतेचा जो बौद्ध धम्म दिलेला आहे, बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला, तो धम्म, त्या धम्माच्या मार्गावरती आपला तरुण वर्ग नक्कीच मार्गक्रमण करेल. आणि एक दिवस मला असं पूर्ण विश्वास आहे की हा भारत बौद्धमय होण्यासाठी आपला तरुण वर्ग आणि येणारा जनरेशन हे प्रयत्नशील असेल आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्णवत होईल अशी आजच्या या प्रसंगी मी आशा व्यक्त करतो. बौद्ध धम्माच्या कार्याला गतिमान करण्यासाठी लागणारी साधने वैचारिक असू शकतील, सहभागाचे असू शकतील किंवा आपण ज्या जागेवर आहात, तरुण आहात, शिक्षित आहात, तर तुमचं नक्की योगदान या बाबासाहेबांच्या विचाराची स्थापना करण्यासाठी आवश्यक आहे, हेही आजच्या या मुलाखतीमधून अधोरेखित होत आहे. संदीप जाधव प्रशासनिक अधिकारी या रूपाने एका भारत सरकारच्या उपक्रमात काम करताना आलेले त्यांचे अनुभव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक क्रांतीला एकाच अंगाने स्वीकार करण्याची शिक्षित लोकांनी घेतलेली भूमिका ही घातक आहे. सर्वांगीण विकासाला प्रेरित ठरणारे बाबासाहेब आम्ही स्वीकारले पाहिजे, हे मात्र आजच्या या मुलाखतीमधून अधोरेखित होत आहे. एक अधिकारी म्हणून दिलेली ही मुलाखत अधिकारी होणाऱ्या साऱ्या तरुण वर्गाला प्रेरणा देणारी आहे. अधिकारी होऊन केवळ आपल्याच घराला सुरक्षित करण्याच्या पेक्षाही आपली ही जबाबदारी मोठी आहे आणि म्हणून काही अंशी माझं योगदान माझ्या राहिलेल्या समाजाला मिळावे आणि हा आदेश बाबासाहेबांचाच होता. 20वा हिस्सा माझ्या कमाईचा कायम समाजाला दान करावा. संदीप जाधव कायम त्यांच्या कमाईचा 20वा हिस्सा या समाजाला दान करत आले आहेत आणि करत राहतील. अशा कर्तव्यदक्ष आणि धम्माला जपणाऱ्या अधिकाऱ्याच्या द्वारा निघालेले प्रत्येक शब्द आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक म्हणून तत्व आपल्याला देत आहे. नक्कीच पुन्हा एकदा भेटूया. पुन्हा एकदा नवीन सेगमेंट, नवीन पॅनलिस्ट, एक्सपर्ट व्यक्ती, टॉक विथ मंक नवीन विषय घेऊन येईल आणि त्याही विषयाला घेऊनच आपण विद्वान लोकांकडून
ही मार्गदर्शिका तत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. एक जाणकार श्रोता, एक दिशादर्शक श्रोता म्हणून आपण आलात, आपण ऐकलत. नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून आपण त्याचा स्वीकार कराल. बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या नात्याने आजची मुलाखत, आजचा टॉक विथ मंक हा सेगमेंट आपल्यापर्यंत पोहोचविला. आपण तो स्वीकारला. नक्कीच काही शब्द, काही विचार तुम्हाला पसंत पडतील, नाही पडतील, याच्यावरती तुमचे मतभेद असू शकतील आणि वैचारिक मतभेद असलेच पाहिजे. वैचारिक चर्चा असलीच पाहिजे. वैचारिक बैठक असलीच पाहिजे. नक्कीच सम्मा विचार आणि सम्मा संकल्प घेऊन आपण पुढे जाऊया. पुढच्या सेगमेंटमध्ये भेटूया. तोपर्यंत आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री, सर्वांच्या प्रती मैत्रीपूर्ण जय भीम. साधू साधू साधू.